दूध मी म्हशीचं माझ्या स्वतःच्या काढू दे किंवा दुसऱ्याच्या म्हशीचं मी दूध काढून आणू दे, भारतातील सर्वच खेड्यांमध्ये एवढी उच्च पातळीची सिंचन नाही. परिणामी जमिनीचा तोच तुकडा आता पूर्वीच्या पेक्षा जास्त प्रमाणात अन्नधान्य तयार करायला लागला. 55 वाढ, 70 वाढ, 87 वाढ, 94 वाढ, 96 वाढ, इथे जरा कमी झालेलं दिसतंय बघा. अनेक भागात हरित क्रांतीचा संबंध रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होण्याशी आहे. नमस्कार, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपण 6वीचा व्हिडिओ तयार केला, तो खूप छान गेला. तुमच्या कमेंट्स होत्या की सर ही सिरीज अशीच पुढे चालू ठेवा. मग 7वी, 8वी आणि मग आता आपण पोहोचलोय 9वीच्या पुस्तकावरती. हे पुस्तक जरा मला स्वतःलाच वाचत असताना वाटलं बरं का, की बऱ्याच वेळा आपण सोर्सेस सापडवत असतो की अरे हा प्रश्न कुठून आलेला असेल, हा प्रश्न कुठून आलेला असेल. तर हे पुस्तक बघत असताना मला आयोगाच्या खूप साऱ्या गोष्टीचे सोर्सेस दिसले की अरे आयोग इथं गेला होता काय हा प्रश्न काढायला, अरे 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 हे आपल्याकडनं बघायचं राहिलेलं होतं. या ती माझा सुद्धा अभ्यास जरा चांगला रिवाईज झालेला आहे. चला सुरुवात करूया आत्ताच्या या 9वीच्या पुस्तकाची. तत्पूर्वी मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की ह्या पुस्तकामध्ये आपण भारतातली शेती, त्याच्यानंतर फूड सिक्युरिटी, त्याच्यानंतर पॉप्युलेशन, त्याच्यानंतर रुरल एरियामध्ये शेती उद्योग आणि इतर उद्योग या सर्वांची माहिती घेणार आहोत. तुम्हाला ही सिरीज कशी वाटतीये? या सिरीज मधनं तुम्हाला फायदा होतोय का? तुमचा अभ्यास होतोय का? ते मला खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला पण हुरूप येईल की अरे हो, पोरांना छान समजतंय, त्यांना कळतंय आणि ते छान आपल्या या सिरीज मधनं अभ्यास करतात. माझं नाव सौरभ सोनवणे आहे. फिजिक्स वालावरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत. लेट स्टार्ट. तर मग आपण आता आज 9वीचं पुस्तक करूया. एक हे वाक्य आपण वाचलेलं होतं बघा, भारत खऱ्या अर्थानं स्वतंत्र तेव्हाच होईल जेव्हा तेथील गरीब लोक मानवी दुःखांपासून मुक्त होतील. हे वाक्य कोणी म्हटलेलं आहे असा प्रश्न आलेला होता. आता मुद्दा हाच आहे की हे आज जे आपण पुस्तक बघणार आहोत ना, त्यात हे वाक्य आहे. चल, तर मग आज आपल्याला एक पालमपूर मधली गोष्ट बघायची आहे. पालमपूर नावाचं गाव आहे, तिथल्या ऍक्टिव्हिटीज कशा चालतात त्या आपल्याला समजून घ्यायचं आहे. पुढे HRD ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कडे आपल्याला वळायचं, पीपल ऍज अ रिसोर्स. पुढे पॉवर्टी ऍज चॅलेंज, पॉवर्टी, त्याचे टाइप्स, त्याचे चॅलेंजेस, हंगर कसा मॅटर करतो हे आपल्याला समजून घ्यायचंय. आणि मग फायनली आपल्याला फूड सिक्युरिटीकडे वळायचंय. 2025च्या दृष्टीनं फूड सिक्युरिटी हा चॅप्टर जरा महत्वाचा बनतो. एक करंट अफेअर्सला जरा त्याला लिंक करतो. रिसेंटली दिल्लीच्या सीमेवरती हरियाणा, पंजाब, चंडीगड इथले आपले जे फार्मर्स आहेत ते जाऊन धडकलेले होते. त्यातला एक मुद्दा महत्वाचा होता, MSPचा. हा मुद्दा या चॅप्टर मध्ये अधोरेखित होणार आहे. मग अशा या NCERT ला आपल्याला आता सुरुवात करायची आहे. तर पहिलं चॅप्टर, पालमपूरची गोष्ट, द स्टोरी ऑफ विलेज पालमपूर. कथेचं उद्दिष्ट उत्पादनाशी संबंधित काही मूलभूत संकल्पनांचा परिचय करून देणे हा आहे. 9वीचा मुलगा जेव्हा पुस्तक वाचतोय तर त्यावेळेला त्याला गोष्टीनुरूप गाव दाखवलं गेलेलं की गाव म्हणजे कसं असतं. नॉर्मली ही पुस्तकं, NCERTची पुस्तकं वाचणारे जे विद्यार्थी आहेत ते शहरात वाढणारे किंवा ज्यांचा गावाशी जरा कमी संपर्क आहे असे विद्यार्थी आहेत, तर त्यांना गावातलं सगळ्या गोष्टी दाखवणं हे या पुस्तकात काम केलं गेलेलं आहे. नक्कीच असा पार्ट जो कामाचा नाहीये तो मी पण डिलीटच करणार आहे, तो पण मी शिकवत बसणार नाहीये. जे आपल्याला कामाचं आहे त्याच गोष्टी इथे घेऊया. पालमपूरमध्ये शेती हा मुख्य व्यवसाय. जर आपण इथे विलेज असं बोलतोय तर नॉर्मली विलेज मध्ये शेती हा प्रमुख उद्योग असतो. इतर अनेक क्रियाकलाप जसं की लहान उद्योग, दुग्ध व्यवसाय, वाहतूक इत्यादी मर्यादित प्रमाणात चालतात. उत्पादन क्रियाकलापांना विविध प्रकारच्या संसाधनांची आवश्यकता असते. नैसर्गिक साधनं, मानवनिर्मित वस्तू, मानवी प्रयत्न, पैसा. आपण पालमपूरच्या कथेतनं वाचत असताना गावात इच्छित वस्तू आणि सेवा तयार करण्यासाठी विविध संसाधनं कशी एकत्र होतात हे आज शिकून घेऊया. हिअर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द पालमपूर. द
मेजर activity in Palampur is farming, and other activities are also there, like dairy, small scale manufacturing, and etc. etc. So we are going to learn how Palampur works. By that आपण समजून घेऊया की भारतातली गावं ही नक्की कशी असतात. फक्त आता या पालमपूरचा आणि आपला फक्त एकच इश्यू आहे की हे नॉर्थ मधलं गाव आहे, यांच्याकडे 12 महिने आहेत, यांच्याकडं प्रोडक्शन जे आहे ते तिन्ही ऋतूंमध्ये पॉसिबल आहे, आपल्याकडे नाहीये. ते आपल्याकडे 12 महिने नाही आहेत. आपल्याकडला उन्हाळा म्हणजे खतरनाकच, ओके नाही. म्हणजे आता त्यात मला विदर्भ आणि मराठवाडा बद्दल काय सांगायला नको. इथं विदर्भातनं आणि मराठवाड्यातनं कोणी माझं लेक्चर बघत असतील तर खाली तुमची मतं नोंदवा. बरोबर बोललो ना मी? विदर्भात थंडीत अंगावर गोदडी नाही, गादी घेऊन झोपावं लागतं. आणि उन्हाळ्यात तिथं माणूस बाहेर निघाला त्याचा पापड झाला म्हणून समजायचं. सेम गोष्ट मराठवाड्याची आहे. आहात का तुम्ही विदर्भातले किंवा मराठवाड्यातले? खाली जरा तुमचं गाव नक्की सांगा. मी कमेंट्स बघत असतो ना सर्व लेक्चर्सच्या. चला पुढे जाऊया. या गावात विविध जातीचे सुमारे 450 कुटुंब राहतात. परत आपल्याला सांगितलं गेलेलं आहे की गाव, परंपरा, परत एकदा जाती व्यवस्था ही जशीच्या तशीच आहे. 80 सवर्ण कुटुंबाकडं गावातली बहुतांश जमीन आहे. हा प्रॉब्लेम तुमच्या पण गावात आहे का ते नक्की सांगा. साधारण 20% सवर्ण आहेत. अप्पर कास्ट ज्यांना आपण इंग्लिश मधनं म्हणतो, साधारणतः ते 20% आहेत. म्हणजे 45 जुनं 90 होतात, मी साधारणतः धरलंय. 18, 19, 20% आहेत. पण त्यांच्याकडे बहुतांश जमीन आहे. त्यांची घरं त्यापैकी बरीच मोठी सिमेंट प्लास्टरसह विटांनी बनवलेली. म्हणजे जे अप्पर कास्ट किंवा इथे सवर्ण असं वर्णन केला गेलेला आहे ते मंडळी या गावात आकारानं जरी कमी असले, जमीन त्यांच्याकडे जास्त आहे. त्यांची घरं सुद्धा चांगली आहेत. अनुसूचित जाती, दलित. Here they are talking about scheduled castes. लोकसंख्या 1/3 लोकांचा समावेश होतो. 1/3. 33% लोकसंख्या ही शेड्यूल कास्ट आहे. ते गावाच्या एका कोपऱ्यात अगदी लहान घरांमध्ये राहतात. त्यात काही घरं माती आणि पेंड्यांची आहेत. सो बघा, हे परत एकदा आपल्याला हे पुस्तक तीच आठवण करून देत आहे की परत एकदा इनइक्वालिटी हा फक्त काय आपल्या बाजूच्या गावाचा प्रश्न नाहीये. इनइक्वालिटी हा प्रश्न आपल्याला पूर्ण भारतामध्येच दिसून येईल. भारतातील खेड्यांमध्ये शेती हा मुख्य उत्पादनाचा व्यवसाय आहे. तुमच्या पण गावामध्ये असणार आहे. इतर उत्पादन क्रियाकलाप ज्यांना बिगर शेती क्रियाकलाप म्हणून समजलं जातं, त्यामध्ये लहान उत्पादन, वाहतूक, दुकानदारी इत्यादींचा समावेश होतो. उत्पादन विषयी काही सामान्य गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपण या 2 प्रकारच्या क्रियाकलापांवरती एक नजर टाकूया. We shall take look at both of these types of activities after learning few general things about the production. तर आता काही उत्पादन संस्था असतात, प्रोडक्शन हाऊसेस, जे एखाद्या गोष्टीचं प्रोडक्शन करत असतात. उदाहरणार्थ डेअरी. आपल्याला हव्या असलेल्या वस्तू सेवांचं उत्पादन करणे हे उत्पादनाचं वैशिष्ट्य आहे. वस्तू आणि सेवांच्या उत्पादनासाठी 4 बाबींची आवश्यकता असते. डेअरीमध्ये दूध उदाहरण घेऊया. दुधासाठी भूमी लागणार आहे. दूध मी कोणाकडनं घेऊन जरी आलो
तरी दूध विकायला मला एखाद्या ठिकाणी बसावं लागणार आहे आणि डेली त्याच ठिकाणी बसावं लागणार आहे. लोक मला शोधत येतील असं नाही होऊ शकत ना. भांडवल इथे दूध मी म्हशीचं माझ्या स्वतःच्या काढू दे किंवा दुसऱ्याच्या म्हशीचं मी दूध काढून आणू दे, म्हैस घ्यायला पण भांडवल लागेल. ज्याच्याकडनं मी दूध घेतोय त्याच्याकडनं पण दूध घ्यायला मला पैसे लागतील, तरच मी दुसऱ्याला विकू शकेल. लँड कॅपिटल, भूमी भांडवल, श्रम. या ऍक्टिव्हिटीमध्ये सगळी कामं मी एकटा करू शकत नाही. ट्रान्सपोर्टेशनला मला काहीतरी माणसाची मदत लागणार आहे. दूध काढत असताना दूध काढायला माणूस एक वेगळा ठेवावा लागणार आहे. समजा जर ते पण काम मीच करत असू तर त्याच्यानंतर म्हशी धुणारा कोणतरी वेगळा लागेल, म्हशींना सांभाळणारा तिथं कोणतरी दुसरा लागेल, श्रम. आणि मग हे सगळं घडवून आणणारा एक असतो म्हणजे संयोजक. ही डेअरी चालवणारा जो कोणी माणूस आहे त्याला संयोजक असं म्हणावं. आता हे उदाहरण पुस्तकामध्ये नाहीये, तुम्हाला समजून सांगावं म्हणून मी इथं ते सांगतोय. तर आता पालमपूर मधली शेती यांनी हे जे आपण प्रोडक्शनच्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात ना आता, त्याला यांनी गोष्टींरूप तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. परत एकदा हे पुस्तक 9वीच्या विद्यार्थ्याचं आहे, त्याच्यामुळे त्याला कळावं अशी भाषा या पुस्तकात वापरली गेलेली आहे. निश्चित असलेली जमीन, लँड इज फिक्स्ड. पालमपूरमध्ये शेती हा मुख्य उत्पादन व्यवसाय. काम करणाऱ्यांपैकी 75% लोकांच्या उपजीविकेसाठी ते शेतीवरती अवलंबून आहेत. फार्मिंग इज द मेन प्रोडक्शन ऍक्टिव्हिटी इन पालमपूर. 75% of people who are working are dependent on farming for their livelihood. पण लक्षात ठेवायला हवं की उत्पादन वाढवण्यासाठी मूलभूत अडथळे आहेत. लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र व्यवहार, लागवडीखालील जमिनीचे क्षेत्र व्यवहारिक दृष्ट्या निश्चित केलं गेलेलं आहे. पालमपूरमध्ये 1960 पासून लागवडीखालील जमिनीच्या क्षेत्रात कोणताही विस्तार झालेला नाही. जेवढी जमीन लागवडीखाली होती तेवढीच वाढलेली नाही. तोपर्यंत गावातील काही पडीक जमिनीचं पण शेतीयोग्य जमिनीत रूपांतर झालेलं होतं. नवीन जमीन लागवडीखाली आणून शेतीचं उत्पादन वाढण्यास आणखीन वाव नाही. यांनी इथं उदाहरण देऊन सांगितलं की जमीन निश्चित ती तुम्ही एक्सटेंड करू शकत नाही. यात आता आपण गुंठा एकर म्हणतो ना, तसं सेम पॅन इंडिया ही जमीन मोजण्याची पद्धत सेम आहे. द स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग लँड इज हेक्टर. जमीन मोजण्याचं जे प्रमुख एकक आहे ते हेक्टर आहे. जरी खेड्यामध्ये तुम्हाला बिगा, गुंठा इत्यादी स्थानिक एककांमध्ये जमिनीच्या क्षेत्रावरची चर्चा होताना दिसत आढळेल असेल, 1 हेक्टर 100 मीटर एका बाजूने मोजल्या जाणाऱ्या चौरसाच्या क्षेत्रफळाच्या बरोबर आहे. तर आपण जसं आपल्याकडे मोजतो तसंच ही पण लोक मोजतात. पॅन इंडिया ही मोजण्याची सिस्टम सेम आहे. आता जमीन सेम आहे. 1960 ला जितकी होती आज 2024 ला पण तितकीच. मग मुद्दा हा येतोय की एकाच जमिनीतून अधिक वाढ करण्याचे मार्ग काही आहे का? इज देअर अ वे वन कॅन ग्रो फ्रॉम मोर फ्रॉम द सेम लँड? पालमपूर कोणतीही जमीन पडीक ठेवली गेलेली नाही. वैशिष्ट्य हे नॉर्थ इंडिया मधलं वैशिष्ट्य.
कारण तिकडे नद्या, कनाल सिस्टम आहे. पावसाळ्यात पाऊस पडतो, पावसाळ्यातलं पाणी हिवाळ्यापर्यंत चालतं, उन्हाळ्यात 12 महिने नद्या बर्फ वितळतो, त्याचं पाणी येतं. त्यामुळं नॉर्थ इंडियामध्ये काही ज्या कस्टम्स आहेत त्या सेटल्ड आहे. मध्य प्रदेशापासून खाली जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला चेंजेस दिसायला मिळतात. पावसाळ्यात खरीप शेतकरी ज्वारी, बाजरी पिकवतात. या वनस्पतींचा उपयोग पशुखाद्य म्हणून केला जातो. कसले खतरनाक लोक आहेत बघा. ज्वारी, बाजरी या वनस्पतींचा उपयोग पशुखाद्य म्हणून करतात ते. ऑक्टोबर डिसेंबर पर्यंत बटाट्याची लागवड केली जाते. हिवाळ्यात रब्बी शेतात गव्हाची पेरणी केली जाते. उत्पादित गव्हापासून शेतकरी वापरासाठी पुरेसा गहू ठेवतात. अतिरिक्त गहू रायगंजच्या बाजारात विकतात. त्यांच्याकडे ठेवतात, बाकीचं विकतात. ते गावानुसार एक्झाम्पल बदलतात. जमिनीच्या क्षेत्राचा काही भाग हा ऊसाच्या साठी वाहिलेला आहे. काही भाग हा त्या लोकांनी ऊसासाठी ठेवला. ऊस कच्च्या स्वरूपात किंवा गुळ काढण्यासाठी म्हणून शहापूर मधील व्यापाऱ्यांना ती लोक विकतात. पालमपूर, नो लँड लेफ्ट इटली, ठेवलेलीच नाही जमीन. ड्युरिंग द रेनी सीझन, खरीफ, फार्मर्स ग्रो जवार अँड बाजरा. दीज प्लांट्स यूज ॲज अ कॅटल फीडर. जनावरांना अन्न म्हणून वापरतात. सो ऑन अँड सो फोर्थ, वी सॉ एव्हरीथिंग. लेट्स गो अहेड. पालमपूरमध्ये शेतकरी एका वर्षात 3 वेगवेगळी पिकं घ्यायला सक्षम असल्याचं मुख्य कारण तिथली सिंचनाची विकसित व्यवस्था. पालमपूरला लवकर वीज मिळाली, त्याचा परिणाम सिंचन व्यवस्थेत बदलामध्ये झाला. माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना, माझ्या विद्यार्थ्यांनो, तुमचं गाव मेन्शन करा आणि तुमच्याकडे पण 3 वेळा वर्षातून शेती होतीये का हे मला नक्की सांगा. लोकांनी पाहिले की विजेवर चालणाऱ्या कूपनलिका, मोटार प्रभावीपणे जमिनीच्या मोठ्या भागाला सिंचन करू शकतात. पहिल्या काही कूपनलिका सरकारनं बसवल्या, मात्र लवकरच शेतकऱ्यांनी खाजगी कूपनलिकाही बसवून घेतल्या. मग बाकीच्यांना सुद्धा कळालं की हे कार्यक्रम चांगला आहे बरं का, मग आपण काय करूया, आपण पण स्वतःच लावून घेऊया. भारतातील सर्वच खेड्यांमध्ये एवढी उच्च पातळीची सिंचन नाही. वर्ष 1.5 वर्षांपूर्वी मला बीडला जाण्याचा योग आलेला होता. जेव्हा मी पालमपूरची गोष्ट ऐकतो ना, तेव्हा मला माझा मराठवाडा किती मागासलेला आहे हे डायरेक्ट समोर दिसायला लागतं. किती पालमपूरची गोष्ट घेण्यापेक्षा या लोकांनी बीडची गोष्ट घ्यायला पाहिजे होती. आणि खरंच हा प्रॉब्लेम आहे. म्हणजे मराठवाड्यामध्ये तुम्ही जर बघाल ना, तर इनइक्वालिटी ही तुम्हाला अधिक जास्त प्रमाणात समोर दिसून येईल. मी त्याची दुसरी बाजू पण सांगतो, पण मग ह्या मागासलेपणाला बरोबर उत्तर देताना आज आपल्याला दिसतंय की मंत्रालयापासून ते अगदी पोलीस हेडक्वार्टर पर्यंत मेजॉरिटी ठिकाणी आपल्याला मराठवाड्यातले विद्यार्थी पण दिसतील. जिथे जिथे समाज उपेक्षित राहिलेला आहे तिथे तिथे त्यांच्यातले काही लोक समाज व्यवस्थेबरोबर बंड करून उभे पण राहिलेले आहेत. हे त्याचं स्ट्रेट उलट उदाहरण आहे. पण इनइक्वालिटी मोठी आहे. काही लोकांकडे, जसं तिथे सांगितलं सेम तसंच, 20% लोकांकडे 80% जमीन आहे, बाकी 80%कडे 20%. विचार करा. तर मग इनइक्वालिटी तशी आपल्याकडे पण पाहायला मिळते. देशातील सर्वच खेड्यात एवढं उच्च पातळीची सिंचन क्षमता नाही. नदीच्या मैदानी भागाव्यतिरिक्त आपल्या देशातील किनारपट्टीचे प्रदेश
चांगले सिंचित आहेत. या उलट दख्खनच्या पठारासारख्या पठारी भागात सिंचनाची पातळी कमी आहे. आपलं वर्णन झालेलं दिसतं बघा. ही पुस्तकं आपली नाही आहेत, हे ऊपर से आयला माल आहे सब. देशातील एकूण लागवडीपैकी 40% कमी क्षेत्र आजही सिंचनाखाली आहे. उर्वरित भागात शेती मोठ्या प्रमाणात पावसावरती अवलंबून आहे. तुमच्या पण घरी आहे का रे असं पावसावर अवलंबून? सिंचनाची दुसरी सेवाच नाहीये सर, फॅसिलिटीज नाहीये. एकट्या पावसावरती जी झाली ती शेती आमची, नाही झाली तर बोंबच. तुमच्याकडे पण आहे का असं काही? चला, सगळ्यांनी मतं नोंदवा स्वतःची. हे लेक्चर छान इंटरॅक्टिव्ह होऊ दे. तुमच्या आलेल्या कमेंट्स वाचायला मला मजा येऊ दे. त्याच्या खाली मला पण कमेंट करायला आवडेल. सो करा, बोला, तिथे बोला, फक्त जरा योग्य वेने आणि सगळं असंच. तसंही तुम्ही छान छान कमेंट्स करत असतात, मी वाचताना मला पण छान वाटतं. वर्षभरात जमिनीच्या तुकड्यावर एकापेक्षा जास्त पिकं घेणं याला एकाधिक पिकं असं म्हटलं जातं. टू ग्रो मोर दॅन वन क्रॉप ऑन अ पीस ऑफ लँड ड्युरिंग द इयर इज नोन ॲज मल्टिपल क्रॉपिंग. दिलेल्या जमिनीवर उत्पादन वाढवण्याचा हा सर्वात सामान्य मार्ग आहे. इट इज द मोस्ट कॉमन वे ऑफ इन्क्रीजिंग द प्रोडक्शन ऑन अ गिव्हन पीस ऑफ लँड. सिंचनाखालील क्षेत्र वाढवणे का महत्वाचं आहे? इज इट इम्पॉर्टंट टू इन्क्रीज द एरिया अंडर द इरिगेशन? ते का महत्वाचे आहे? वाय? एकाच जमिनीतून उत्पादन वाढवण्यासाठी एक मार्ग म्हणजे अनेक पिकं घेणं. आपण आधीच्या ह्याच्यात हे उदाहरण बघितलं. दुसरा मार्ग म्हणजे अधिक उत्पादनासाठी आधुनिक शेती पद्धती वापरणे. तर हे मंडळी आपल्याला इथून पुढे हरित क्रांतीकडे घेऊन जातात. ठीक आहे. उत्पन्न हे एका हंगामात दिलेल्या जमिनीच्या तुकड्यावर उत्पादित केलेलं पीक म्हणून मोजलं जातं. पर्टिक्युलर लँड वरती त्या पर्टिक्युलर वर्षात तुम्ही किती प्रोडक्शन घेतलं हे पीक म्हणून तिथं मोजलं जात असतं. 1960च्या दशकाच्या मध्यापर्यंत लागवडीसाठी वापरण्यात येणारे बियाणं तुलनेने कमी उत्पादनासाठी पारंपरिक होते. पारंपरिक बियाणांनी कमी सिंचनाची गरज होती. हरित क्रांतीच्या आधी पारंपरिक बियाणं यांना सिंचन पण कमी लागायचं. शेतकरी शेणखत, इतर नैसर्गिक खत म्हणून वापर करायचे. त्यांना ते खरेदी करावी लागत नव्हते कारण ते त्यांच्याकडेच उपलब्ध होते. आधीच्या काळामध्ये शेतकऱ्याची इनपुट कॉस्ट हे कमी राहायची. आता 60च्या दशकाच्या उत्तरार्धात हरित क्रांतीनं भारतीय शेतकऱ्यांना गहू आणि तांदूळ बियाणांच्या उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती, हाय यील्डिंग व्हरायटीज वापरून लागवडीची ओळख करून दिली. जमीन तितकीच या हाय यील्डिंग व्हरायटी उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती टाकल्या. जिथं 10 दाणे यायचे त्याच्याऐवजी आता 15, 18, 20 दाणे यायला लागले. पारंपरिक बियाणांच्या तुलनेत हाय यील्डिंग व्हरायटींना एकाच रोपावर जास्त प्रमाणात धान्य निर्माण करण्याची खात्री दिली. परिणामी जमिनीचा तोच तुकडा आता पूर्वीच्या पेक्षा जास्त प्रमाणात अन्नधान्य तयार करायला लागला. तथापि हाय यील्डिंग बियाणांना उत्तम परिणाम देण्यासाठी भरपूर पाणी आणि रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा देखील वापर होऊ लागला. म्हणजे
पोस्ट ग्रीन रेव्होल्यूशन फार्मरची इनपुट कॉस्ट वाढलेली आपल्याला दिसतीये. जे स्टेटमेंट मी लिहितोय ते तुम्हाला तुमच्या उत्तरात कामी येणार आहेत बरं का रे, डायरेक्ट. नेक्स्ट, पंजाब, हरियाणा, पश्चिम उत्तर प्रदेशाच्या शेतकऱ्यांना भारतात आधुनिक शेती वापराच्या पद्धती वापरून पाहिली. त्यांच्यापैकी काहींनी ट्रॅक्टर, थ्रेशर यांसारखी शेतीची यंत्रसामुग्री खरेदी केली. त्यातून नांगरणी, कापणी जलद झाली. त्यांनी गव्हाचं जास्त उत्पादन करून त्यांना बक्षीस पण मिळालं. प्रोडक्शन हे दणका वाढलं. पालमपूरमध्ये पारंपरिक वाणापासून गव्हाचं उत्पादन 1300 प्रति हेक्टर होतं. हाय यील्डिंग व्हरायटी लावल्या ते 3200 झालं. 13 दून 26 म्हणजे डबल पेक्षा जास्त. इंटरेस्टिंग आहे का नाही? ओके रे. पालमपूरच्या गोष्टीमध्ये आपल्याला कळतंय की आधीचं पालमपूर आणि नंतरचं पालमपूर. आधीच्या पालमपूर मधले जे शेतकरी होते ते सेंद्रिय शेती करत होते. त्या माध्यमातून त्यांची इनपुट कॉस्ट पण कमी होती. प्रोडक्शन त्या मानाने कमी होतं. हाय यील्डिंग व्हरायटी आल्यानंतर सिंचन वाढलं, खतं वाढली, कीटकनाशकं वाढली, इनपुट कॉस्ट वाढली, प्रोडक्शन पण त्या प्रमाणात वाढलं. ठीक आहे. आता हा टेबल आपल्याला इथे दिलेला आहे बघा. प्रोडक्शन ऑफ पल्सेस अँड व्हीट मिलियन टन्स. इथे तुम्हाला व्हीट दिसतंय, इथे तुम्हाला पल्सेस दिसतात. हा तक्ता हा ह्याच्या आधी मी काही बॅचेस घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये पण दाखवलेला आहे. जरा या तक्त्याकडे नीट बघा. आधी आपण पल्सेस डाळी साळींकडे बघून घेऊया. 10 वरनं 12 वाढ, 12 वरनं 11 घट, 11 वरनं 14 वाढ, 14 वरनं 11 घट, 11 वरनं 18 वाढ, इथे कॉन्स्टंट, 11 वरनं 19, 19 वरनं 17, 17 कॉन्स्टंट, वाढ वाढ घट, सेम राहिलंय, जरा वाढ आहे, वाढ. तर 10 वरनं 28 वरती गेलं, 2.8% वाढला असं मी धरतो. ठीक आहे. नेक्स्ट, 10 वरनं 24 वाढ, 36 वाढ, 55 वाढ, 70 वाढ, 87 वाढ, 94 वाढ, 96 वाढ, इथे जरा कमी झालेलं दिसतंय बघा. परत वाढ 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 वाढ, जरा घट आहे. पण हे 10 वरनं 107 वरती गेलेलं आहे. जवळपास 10 पट वाढ आहे. व्हीटचं प्रोडक्शन आपल्याला या हाय यील्डिंग व्हरायटीजमुळे वाढताना दिसत आहे. हे बघा, इथूनच हा फरक आपल्याला जाणवेल. पुढे जाऊया. याचा सोर्स पण त्यांनी इथे देऊन ठेवलेला आहे. पॉकेट बुक ऑफ ऍग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स 2022, डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स स्टॅटिस्टिक्स, डिपार्टमेंट ऑफ ऍग्रिकल्चर, कोऑपरेशन अँड फार्मर्स वेलफेअर. चल, मग आता प्रश्न आहे की हा असला हाय यील्डिंग व्हरायटीचा तुम्ही कार्यक्रम केला, त्यानंतर विल लँड सस्टेन, जमीन टिकेल का? जमीन हा नैसर्गिक संपत्ती असल्यानं तिची काळजी घेणं गरजेचं आहे. वैज्ञानिक अहवाल सूचित करतात की आधुनिक शेती पद्धती नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर केला आहे. अनेक भागात हरित क्रांतीचा संबंध रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे जमिनीची सुपीकता नष्ट होण्याशी आहे. तुमच्या पण गावात किंवा तुमच्या पण शेतीत असं काही झालेलं आहे का रे की प्रॉब्लेम झालेला आहे म्हणून हे तुम्ही रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा वापर केला, परिणामी तुमच्या शेतीवरती त्याचा इम्पॅक्ट झाला, जमिनीवरती, असं झालेलं आहे का? खाली कमेंट मध्ये नक्की नोंदवा. तसंच ट्यूबवेल सिंचनासाठी
भूगर्भातील पाण्याचा सतत वापर केल्यानं वॉटर टेबल, पाण्याचा तळ कमी होत चाललेला आहे. मातीची सुपीकता आणि भूजल यांसारखी पर्यावरणीय संसाधनं तयार व्हायला वर्षानुवर्ष लागतात. एकदा नष्ट झाल्यानंतर त्यांचा पुनर्संचय करता येणं कठीण आहे. शेतीचा भविष्यातील विकास सुनिश्चित करण्यासाठी आपण पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे, असं हे मंडळी आपल्याला पुढे जाताना म्हणतात. रासायनिक खतं अशी खनिज देतात जी पाण्यात विरघळतात आणि झाडांना लगेच उपलब्ध होतात, परंतु ते जास्त काळ जमिनीत टिकून राहू शकत नाहीत. ते मातीपासून सुटू शकतात आणि भूजल, नद्या, तलाव प्रदूषित करतात. म्हणजे ते फक्त प्लांट्स पर्यंत सीमित राहत नाहीयेत, ते त्यांना अजून पुढे घेऊन जातात. रासायनिक खतांमुळे जमिनीतील जीवाणू आणि इतर सूक्ष्मजीव देखील नष्ट होतात. याचा अर्थ त्यांच्या वापरानंतर काही काळानं माती पूर्वीपेक्षा कमी सुपीक होईल. तर स्रोत पण त्यांनी तिथे दिलेला आहे. तुम्हाला जर परीक्षेत प्रश्न आला की व्हॉट आर द डिमेरिट्स ऑफ केमिकल फर्टिलायझर्स, तर हे वाक्य तुम्हाला तिथल्या तिथं जसंच्या तसं कामाचं आहे. पंजाबमध्ये रासायनिक खतांचा वापर देशात सर्वाधिक आहे. रासायनिक खतांच्या सततच्या वापरामुळे जमीन आरोग्य बिघडतं. पंजाबच्या शेतकऱ्यांना आता समान उत्पादन पातळी गाठण्यासाठी अधिकाधिक रसायन खतं आणि इतर निविष्ठांचा वापर करावा लागतो आहे. याचा अर्थ लागवडीचा खर्च खूप वेगानं वाढतो आहे. प्रोडक्शन कॉस्ट जी ती दणदणीत वाढत चाललेली आहे. पालमपूरच्या शेतकऱ्यांमध्ये जमिनीचं वाटप कसं हो? हाऊ इज द लँड डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द फार्मर्स ऑफ पालमपूर? चला समजून घेऊया. दुर्दैवानं शेतीत गुंतलेल्या सर्व लोकांकडे शेतीसाठी पुरेशी जमीन नाही. हे जे पहिलं स्टेटमेंट आहे हे तुमच्या माझ्या गावासाठी सुद्धा तितकंच कॉमन आहे. पालमपूरमध्ये 450 कुटुंबांपैकी सुमारे 1/3 कुटुंब भूमिहीन आहेत. म्हणजेच 150 कुटुंब ज्यात बहुतांश दलित आहेत, त्यांच्याकडे शेतीसाठी जमीनही नाही. मी परत परत ज्या शब्दाचा उल्लेख करतो, इनइक्वालिटी, ही आपल्याला भारतात सर्वत्र पाहायला मिळते. उर्वरित कुटुंबांपैकी ज्यांच्याकडे जमीन आहे असे 240 कुटुंब 2 हेक्टरपेक्षा कमी आकाराच्या जमिनीवरती शेती करतात. अशा भूखंडांच्या लागवडीमुळे शेतकरी कुटुंबाला पुरेसं उत्पन्न मिळत नाही. इनफॅक्ट हे जे काही प्रोड्यूस करतात त्याच्यात जो त्यांचा वेळ इन्व्हेस्ट होतोय ते प्रोडक्शन पण त्यांना वर्षभर टिकणार नाहीये. आणि अशात जर नॅचरल कॅलिमिटी आली तर सगळंच व्हॅनिश होतंय. आता इथे त्यांनी डिस्ट्रीब्युशन ऑफ कल्टिवेटेड एरिया अँड फार्मर्स असा ग्राफ दिलेला आहे. इथे आहे कल्टिवेटेड एरिया. ठीक आहे. आता ह्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे जो हा वाला भाग आहे, हा वाला, हे मार्जिनल आणि स्मॉल फार्मर्स आहेत. कल्टिवेटेड एरिया हा त्यांचा, आणि त्यांची संख्या बघा केवढी आहे. त्यांच्याकडे जमीन बघा केवढी आहे आणि त्यांची संख्या बघा केवढी आहे. वर ॲज मीडियम, स्मॉल अँड लार्ज फार्मर्स हे रेड एरियाज मध्ये तुम्हाला दिसतील. हे बघा एवढे, पण त्यांच्याकडे जमीन बघा केवढी आहे. त्यांचा कल्टिवेटेड एरिया बघा केवढा आहे. त्यांची संख्या कमी आहे, त्यांच्याकडे जमीन जास्त आहे. त्यांची संख्या जास्त आहे, त्यांच्याकडे जमीन पण कमी आहे. इनइक्वालिटी आहे परत. नेक्स्ट, कामगार कोण पुरवेल? हु विल प्रोव्हाइड द लेबर? जमिनीनंतर उत्पादनासाठी श्रम हा महत्वाचा घटक आहे. आपण डेअरीचं उदाहरण घेतलं होतं, त्याच्यात मी श्रमाबद्दल तुम्हाला बोललो होतो. हे सगळं
उत्पादन प्रक्रियेबद्दल चाललेलं आहे बरं का मित्रांनो. लहान शेतकरी आपल्या कुटुंबासह स्वतः शेती करतात, त्यामुळे शेतीसाठी लागणारा मजूर ते स्वतः पुरवतात. मध्यम आणि मोठे शेतकरी त्यांच्या शेतात काम करण्यासाठी शेतमजूर ठेवतात. हे इंटरेस्टिंग आहे. शेतमजूर एकतर भूमिहीन कुटुंबातून येतात किंवा जमिनीच्या छोट्या भूखंडावर शेती करतात. शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा पिकावर पिकवलेल्या पिकांवरती अधिकार नसतो. जे तिथे शेतमजूर येतात त्यांचा अधिकार त्यांच्या पिकावरती नाहीये. त्याऐवजी ते शेतकऱ्यासाठी काम करतात, त्यांना मजुरी दिली जाते. इथे परत आपण जो आधी शिकलेला शब्द आहे वेज अँड सॅलरी, इथे वी आर टॉकिंग अबाउट वेजेस. वेजेस हे डेली कामांसाठी दिले जातात. सॅलरी ही मंथली आहे. तर इथे जी लोक ही कामं करतात इथे मंडळी, यांना वेजेस दिले जात असतात. मजुरी रोख स्वरूपात किंवा इतर प्रकारची असू शकते. उदाहरणार्थ काही वेळेला मजुरांना जेवण मिळतं, म्हणजे आता मजुरीने दिलेलं आहे, त्याऐवजी काय दिलेलं आहे, जेवण दिलेलं आहे. मजुरी प्रदेशानुसार महाराष्ट्रात वेगळी, बिहारमध्ये वेगळी, युपी मध्ये वेगळी, वेस्ट बेंगालमध्ये वेगळी आहे. पीक ते पीक, गव्हासाठी वेगळी, तांदळासाठी वेगळी, बाजरीसाठी वेगळी, ज्वारीसाठी वेगळी, चहासाठी वेगळी. एका क्षेत्रीच्या क्रियाकलापापासून जसं की पेरणी कापणी या प्रमाणात बदलते. पेरणीला वेगळी, कापणीला अजून वेगळी असू शकते. Wages can be in form of cash or sometimes in form of non-cash. नोकरीच्या कालावधीतही मोठी तफावत आपल्याला आढळते. शेतीतलं काम वर्षभर नाहीये, त्यामुळे ह्याच्या पुढचा चॅप्टर लगेच बेरोजगारीचा पण आहे. तर पूर्ण वर्षभर तिथं शेती होतच नाही, 6, 8 लईत लई 9 महिने. मग बाकीचे उरलेले जे महिने आहेत तेव्हा तिथं बेरोजगारी असते आणि आपण त्याच बेरोजगारीला हंगामी बेरोजगारी असं म्हणून ओळखतो. शेतमजूर रोजच्या रोज किंवा कापणीसारख्या एका विशिष्ट शेताच्या कामासाठी किंवा संपूर्ण वर्षभर कामावर असू शकतो. काही ठिकाणी हे पॉसिबल आहे, काही ठिकाणी, आणि काही शेतमजुरांसाठीच. सर्वांना पॉसिबल नाही. तुमच्या इकडे पण आहे का असं काही की तुम्ही शेतीवरती मजूर आणतात आणि त्याला वर्षभर कामाला ठेवतात? आहे का असं काही? असेल तर जरा तुमचा भाग मला जरा कमेंट मध्ये सांगा. हा, सरकारनं ठरवून दिलेल्या शेतमजुरांचं किमान वेतन 300 रुपये प्रतिदिन हे मार्च 2019 ला होतं, परंतु शेतमजुरांना फक्त 160 रुपये मिळतात. सरकारनं ठरवलं 300, मिळतात 160. पालमपूरमधील शेतकऱ्यांमध्ये कामासाठी प्रचंड स्पर्धा आहे, त्यामुळं कमी वेतनावरती पण ते काम करायला सहमत आहेत. तर आपण आता इतक्यात बघितलं की इथे ठरवलेली सरकारची रक्कम ही 300 रुपये 2019 मार्च मध्ये, पण हे मंडळी देत आहेत किती? फक्त 160 रुपये. त्यात पण परिस्थिती वाईट आहे. जसं आपण आता इतक्यात बोललो तसं कामासाठी प्रचंड स्पर्धा आहे. कोणी कमी पैसे देत असेल आणि काम मिळत असेल तरी लोक तिथे जातात. सो ही स्पर्धा खूप जास्त मोठी आहे. शेतीसाठी लागणारं भांडवल, कॅपिटल, आपण आधीच पाहिलं होतं की आधुनिक शेती पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती भांडवल लागतं. शेतीचा आकार तोच आहे, पण आता सिंचनाची कॉस्ट वाढलेली आहे, केमिकल फर्टिलायझर्स वाढलेले आहेत, कीटकनाशक वाढलेले आहेत. त्यामुळं शेतकऱ्याला आता पूर्वीपेक्षा जास्त पैशांची गरज आहे. बहुतांश लहान शेतकऱ्यांनी भांडवलाची व्यवस्था करण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं, कॅपिटल लागतं त्यांना. ते मोठ्या शेतकऱ्यांकडनं किंवा गावातल्या सावकारांकडनं किंवा शेतीसाठी विविध निविष्ठ पुरवणाऱ्या व्यापाऱ्यांकडनं कर्ज घेतात. अशा कर्जावरचा व्याजदर हा खूप जास्त असतो. कर्ज फेडण्यासाठी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
रिसेंटली आपण एक न्यूज मध्ये उदाहरण पण बघितलेलं होतं की एक सावकार त्या माणसाकडनं महिन्याला 15% व्याज घेत होता. तुम्ही विचार करा, महिन्याला 15% व्याज म्हणजे काय? तर जर समजा त्यानं 10,000 रुपये दिलेले असतील तर तो महिन्याला त्याच्याकडनं 1,500 रुपये नुसते व्याजाचेच घ्यायचा. तुम्ही विचार करा ती अमाऊंट केवढी मोठी आहे. तर एवढी वाईट परिस्थिती ही सध्या सुद्धा आपल्याकडे सुरू आहे. तुमच्या पण माहितीत एखादा सावकार आहे का, आणि तो सावकार किती टक्के लोन घेतो? जरा एकदा टाका, म्हणजे कमेंट बॉक्समध्येच टाका. साधारणतः 4, 5, 6 हे असं मला लाईव्ह लेक्चरला मुलं सांगत असतात की सर 4, 5, 6% व्याज दर आहे. पण तो 15% ऐकून मला पण न्यूजवरती क्वेश्चन मार्कच होता. एवढा व्याजदर ही लोक जर लोकांकडनं घेत असतील तर ती मंडळी बाकीचे जीवन कसे काय जगणार रे? 15% व्याजदर हा डोक्यावरनं पाणीच झालंय की. लहान शेतकऱ्यांना उलट मध्यम मोठ्या शेतकऱ्यांची स्वतःची बचत शेतामधनं होते. लहान शेतकऱ्यांच्या बरोबर उलट मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांची स्वतःची बचत स्वतःच्या शेतीतनं होते. अशा प्रकारे ते भांडवलाची व्यवस्था करण्यास सक्षम आहेत. त्यांच्याकडे पैसा उरतो ना मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांकडे. या शेतकऱ्यांची स्वतःची बचत कशी आहे याचं उत्तर तुम्हाला पुढील भागात मिळेल. एक शेतकऱ्याचं उदाहरण दिलेलं आहे की त्याच्याकडे शेती करून इतके पैसे उरतात की तो त्या हंगामामध्ये ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतो. लहान शेतकऱ्यांचं शोषण होतं, ते जास्त व्याज देऊन कर्ज घेतात, शेवटी त्यांच्या हातात काहीच उरत नाही. अतिरिक्त शेती उत्पादनांची विक्री. जे शेतकरी असे जे छोटे आहेत त्यांच्याकडे तर काही उरलेलं नाहीये, पण जे मोठे शेतकरी आहेत त्यांच्याकडे प्रोडक्शन जे झालंय त्यातला समजा एक काहीतरी 1/10 भाग त्यांनी स्वतःसाठी ठेवलं, पण जो बाकीचा भाग आहे 10% स्वतःकडे ठेवला, 90% जो भाग आहे मग आता ते विक्रीसाठी काढतात. गव्हाची काढणी होऊन उत्पादन पूर्ण झाली की गव्हाचं काय करायचं? तर गव्हाचा काही भाग हा कुटुंबाच्या विक्रीसाठी ठेवला जातो आणि मग अतिरिक्त उरलेला गहू हा विकला जात असतो. बाजारपेठेत गव्हाचा पुरवठा करणारा मध्यम आणि मोठे शेतकरी आहेत. बाजारातील व्यापारी हे गहू विकत घेतात आणि पुढे गावे आणि शहरातील दुकानदारांना विकतात. मगाच्या ह्या उदाहरणामध्ये जेव्हा मी सावकाराचं उदाहरण घेत होतो त्याच्यामध्ये मला अचानक एक उदाहरण आता आठवतंय की आपल्याकडे एक समिती आलेली होती. या समितीचं नाव होतं गोरवाला. MPSCचाच प्रश्न आहे. गोरवाला समितीने त्यावेळेला सांगितलं होतं की 90% कर्ज हे अजूनही लोक सावकारांकडनं घेतात. 90 खूप मोठे. फक्त 10% हे फंडिंग जे आहे ते त्यावेळेला बँकांच्या माध्यमातून होत होतं. विचार करा. पुढे या गोरवाला समितीच्या रिकमेंडेशनने एका महत्वाच्या बँकेचा जन्म झालेला आहे. ही बँक कोणती? जरा खाली कमेंट मध्ये नक्की टाका. चला पुढे जाऊया. तेजपाल सिंग या मोठ्या शेतकऱ्याकडं त्याच्या सर्व जमिनीतून 350 क्विंटल गहू शिल्लक राहतो. तो जास्तीचा गहू रायगंजच्या बाजारात विकतो. आता हे रायगंज म्हणजे तिथलं मध्यवर्ती ठिकाण. त्याला चांगली कमाई होते. तेजपाल त्याच्या कमाईचं काय करतो? गेल्या वर्षी तेजपाल यानं बहुतांश रक्कम बँकेच्या खात्यात टाकली. त्या शेतकऱ्यांना कर्जांची गरज होती, त्या शेतकऱ्यांना त्यानं कर्ज दिलं. या बचतीचा उपयोग त्यानं पुढील हंगामात खेळत्या भांडवलाची व्यवस्था करण्यासाठी केला. यावर्षी तेजपाल सिंग यानं आपली कमाईतनं दुसरा ट्रॅक्टर खरेदी करण्याची योजना आखली. बघा कसली खतरनाक कमाई आहे. इथे ट्रॅक्टर घेण्याचा विचार करतात. काही शेतकरी या बचतीचा उपयोग गुरढोरं ट्रक खरेदी करण्यासाठी किंवा दुकानं लावण्यासाठी देखील करू शकतात. आता हे बिगर शेती कामांसाठी भांडवल वापरलं जात असते. पालमपूर मधील बिगर शेती उपक्रम म्हणजे आपण आता ह्याच्या आधी आपण सगळे ऍग्रिकल्चरल उपक्रम बघितले. आता नॉन ऍग्रिकल्चरल काही आहेत का? चला बघूयात. पालमपूरमध्ये काम करणाऱ्या केवळ 25% लोक हे शेती व्यतिरिक्त इतर कामांमध्ये गुंतलेले आहेत. फक्त 25% अशात. बाकी
उरलेले जे 75% आहेत ते सर्व मंडळी ऍग्रिकल्चरवरती फोकस करतात. हे 25% जे आहेत तेच फक्त नॉन ऍग्रिकल्चरल गोष्टींकडे वळलेले आहेत, जसं की दुग्ध व्यवसाय. हा एक सर्वसामान्य क्रियाकलाप आहे. लोक म्हशींना विविध प्रकारचं गवत, पावसाळ्यात उगवणाऱ्या ज्वारी बाजरी खाऊ घालतात. रायगंज जवळच्या मोठ्या गावात दूध विकलं जातं. शहापूर शहरात 2 व्यापाऱ्यांनी रायगंज इथं कनेक्शन कम क्लिचिंग सेंटर सुरू केलेलं आहे. तिथून दूरवरच्या गावांमध्ये शहरांमध्ये दूध जे आहे ते पोहोचवलं जातं. लघु उत्पादन पण तिथं काही केली जातात. आता गावामध्ये दूध, शेतीनंतर दूध हे कॉमन आहे असं ती लोक आपल्याला सांगतात. मग पुढे लघु उत्पादनं बघूयात आपण. घरी किंवा शेतात कौटुंबिक कामगारांच्या मदतीनं ही कामं केली जात असतात आणि क्वचितच ती लोक मजूर ठेवतात, क्वचितच. मिश्रीलाल यांनी विजेवरती चालणारं यांत्रिक ऊस गाळप यंत्र खरेदी केलेलं आहे. तर आधी तो बैलांच्या साह्यानं ऊसाचं गाळप करायचा, आता मात्र त्यांना मशीन ठेवलेली आहे आणि मग तो इतर शेतकऱ्यांकडनं ऊस विकत घेतो, पुढे गूळ तयार करतो आणि मग नंतर शहापूरला जाऊन तो गूळ विकतो. तर मग आता आपल्याला दिसतंय की ही मंडळी प्रायमरीकडनं सेकंडरीकडे जाणारी पण काही मंडळी आपल्याला ह्या पालमपूरमध्ये दिसतात. पालमपूरचे दुकानदार, इथे लहानसहान जनरल स्टोअर्स आहेत जसे आपल्या पण गावामध्ये आढळतात. इथे करीमन नावाचा व्यक्ती आहे, त्यानं कम्प्युटर क्लास पण उघडलाय आणि आता ते म्हटलेत की कम्प्युटर क्लासमध्ये तिथले लोक पण येतात. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पण तिथे कोर्सेस वगैरे जॉईन केलेले आहेत. सो मग आपल्याला पालमपूर नावाच्या गावामध्ये ट्रान्झिशन घडताना दिसतंय. बघा कशा प्रकारे मुख्य उद्योगधंदा तर शेती आहे, शेतीतनं लघु उद्योग, लघु उद्योगाकडनं आता आपल्याला सेवा क्षेत्राकडे जाणारे सुद्धा लोक या गावामध्ये दिसतात. वाहतूक वेगानं विकसित होणारं क्षेत्र आहे. पालमपूर ते रायगंजला जोडणाऱ्या रस्त्यावर विविध वाहनांची वर्दळ असते. इथे ही अशी खूप सारे वाहनं तुम्हाला तिथे दिसतील. तर आता ह्या सर्व चॅप्टर मधनं आपल्याला काय सांगितलं गेलेलं आहे त्याचा सारांश आपल्याला इथे येताना दिसतो. शेती हा गावातील मुख्य उत्पादन व्यवसाय आहे. गेल्या काही वर्षात शेतीच्या पद्धतीत अनेक महत्वाचे बदल झालेले आहेत. आपण बघितलं की आधी ही सर्व मंडळी सेंद्रिय शेती करत होती, तिथून पुढे हे हाय यील्डिंग व्हरायटीज कडे वळाले. यामुळं शेतकऱ्यांना तेवढ्याच जमिनीतून अधिक पिकं घ्यायला परवानगी मिळाली. जमीन निश्चित आणि दुर्मिळ असल्यानं हा एक महत्वाची कामगिरी आहे, परंतु उत्पादन वाढवताना जमीन आणि नैसर्गिक संसाधनांचा मोठा दबाव टाकला जातो. शेतीच्या नवीन पद्धतींनी कमी जमीन लागेल पण भांडवल मात्र जास्त लागेल. मध्यम आणि मोठे शेतकरी हंगामातील भांडवलाची व्यवस्था करण्यासाठी उत्पादन स्वतःच्या बचतीतून वापर करतात. दुसरीकडे एकूण शेतकऱ्यांपैकी 80% हे लहान शेतकरी आहेत, त्यांना भांडवल मिळवणं सुद्धा कठीण आहे. डेटा खूप महत्वाचा आहे ज्याला तुम्ही पुढे वापरू शकता आहात. भारतातील ग्रामीण भागातील प्रत्येक 100 कामगारांपैकी 24 कामगार हे बिगर शेती कामात गुंतलेले आहेत. खेड्यापाड्यातील विविध प्रकारचे बिगर शेती उपक्रम हे आहेत, त्याची काही उदाहरणं पुढे त्यांनी दिलेली आहेत. शेती विपरीत बिगर शेती कामांमध्ये थोडी जमीन लागते. काही प्रमाणात भांडवल असलेले भांडवल असलेले लोक बिगर शेती उपक्रम सुरू करतात. उदाहरणार्थ आपण इथे ऊसापासनं गाळप करून नंतर गुळाचा बिझनेस बघितला. हे भांडवल कसं मिळवायचं? एखादी व्यक्ती एकतर स्वतःची बचत वापरू शकते किंवा अधिक वेळा कर्ज घ्यावे लागते. कमी व्याजदरानं कर्ज उपलब्ध असणे म्हणजेच जेणेकरून बचत असलेली काही लोक बिगर शेती उपक्रम सुद्धा करू शकतात. तर असा पालमपूरवरचा जो पहिला धडा आहे तो आपला संपलेला आहे. ठीक आहे, इथे आपण पालमपूर काय होतं ते बघितलेलं आहे. 2-3 गोष्टी आपल्याला छान शिकायला मिळाल्या, जसं की आधी सेंद्रिय शेतीमध्ये कॉस्टिंग कमी लागायची, आपण नवीन गोष्टीकडे वळालो, आपली कॉस्टिंग देखील जी आहे ती वाढलेली आहे. आता पुढे ह्याच चॅप्टरचा फायदा आपल्याला पुढल्या ह्याच्यात सुद्धा होताना दिसणार आहे बरं का मित्रांनो. पीपल ॲज रिसोर्स, संसाधन म्हणून लोकांकडे बघणे. तर आपले डॉक्टर APJ अब्दुल कलाम सर यांनी ना
भारत 2020 मध्ये कसा असेल त्याच्यासाठी एका पुस्तकामध्ये खूप छान प्रतिपादन केलेलं होतं आणि ते आता आपल्याला खरं पण होताना दिसतंय. तुम्ही बघा ना, जे मेजर टेक जायंट्स आहेत त्या टेक जायंट्सचा हेड कोण आहे? ते भारतीय मंडळी आहेत. ते नसले जरी तरी त्या टेक जायंट्सचे मेजर कन्झ्युमर इंडियन्स आहेत. तुमच्या हातात असणारा मोबाईल फोन त्याची प्रमुख बाजारपेठ आज भारत आहे, चायना नाही आहे. तर आपल्याला जर हे स्वप्न जे डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी बघितलेलं आहे त्याला पुढे न्यायचं असेल तर नक्कीच या चॅप्टर मधनं आपल्याला शिकण्यासारखं बरंच काही आहे. संसाधन म्हणून लोक, पीपल ॲज अ रिसोर्स, हा धडा उत्तरदायित्वापेक्षा अर्थव्यवस्थेसाठी लोकसंख्या ही मालमत्ता म्हणून स्पष्ट करण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय सेवांच्या स्वरूपात गुंतवणूक केली जाते तेव्हा लोकसंख्या मानवी भांडवल बनते. खरं तर मानवी भांडवल हे कौशल्य आणि उत्पादक ज्ञानाचा साठा आहे. इंटरेस्टिंग गोष्ट. जापानची घेऊया. आतापर्यंत 3 वेळेला जापान बेचिराग झालाय, पूर्ण नष्ट. तरी देखील जापान स्वतःच्या पायावरती उभा राहिला. त्याचं रिझन जॅपनीज ह्युमन रिसोर्स आहे. जॅपनीज लोक 12 तास न थकता काम करतात. मी तुम्हाला आधीच्या धड्यांमध्ये चायनाची पॉलिसी सुद्धा सांगितली की चायनामध्ये आपल्याकडे समजा एखादा व्यक्ती डेप्युटी कलेक्टर झाला तर ठरलं त्याला महिन्याला 1 लाख रुपये सॅलरी. आता तो कसंही काम करू दे, सुट्ट्या मारू दे, काही करू दे, त्याला 1 लाख रुपये भेटतात. चायनामध्ये त्यांनी वेज पॉलिसी ही खूप जपून सेट केलेली आहे. कशी? बघा, त्यांनी काय केलं, ठीक आहे तू डेप्युटी कलेक्टरच्या रँकचा व्यक्ती आहे ना, चल तुला 10,000 रुपये सॅलरी. तुझं काम मी तुझ्या उत्पादकतेशी जोडतो. तुझी जर उत्पादकता A ग्रेडची असेल तर तुला आणखीन 90,000 रुपये मिळणार. तुझी जर उत्पादकता B ग्रेडची असेल तर तुला 80,000 रुपये मिळणार. तुझी जर उत्पादकता C ग्रेडची असेल तर मग तुला 50,000 रुपये मिळणार. यावरनं खाली तुझी उत्पादकता कोसळली की तुला घरी पाठवणार. तर या मंडळींनी त्यांच्या कामाला त्यांच्या प्रोडक्टिव्हिटीशी सुद्धा जोडलेलं आहे, जेणेकरून इथले मंडळी कामाकडे, त्याच्या प्रोसेसकडे जास्त लक्ष देत आहेत. जेव्हा विद्यमान मानव संसाधन अधिक सुशिक्षित, निरोगी बनून विकसित होईल तेव्हा भौतिक भांडवल निर्मिती प्रमाणेच देश उत्पादक शक्तीत भर घालणारी मानवी भांडवल निर्मिती आपण त्याला म्हणू शकणार आहोत. जसं आपण चायनाचं उदाहरण दिलं. चायना 3 वेळेला बेचिराग झाला, परत फिनिक्स पक्षासारखा उभा राहिला. रिझन ह्युमन रिसोर्स आहे. मानवी भांडवलामधील गुंतवणूक शिक्षण, प्रशिक्षण, वैद्यकीय सेवेद्वारा भौतिक भांडवलामध्ये गुंतवणुकीप्रमाणे परतावा देते. मी MRFच्या शेअरमध्ये आत्ता काही 1,00,000-1.5 लाख रुपये टाकले, तो असा शेअर आहे की तो वाढतच जाणार आहे. हा MRFचा एक शेअर 1-1.5 लाख रुपयाचा आहे. माझी मुलगी आता ती 4 वर्षांची आहे. समजा ती जेव्हा 20 वर्षांची होईल आणि ग्रॅज्युएशनला असताना ती निर्णय घेईल, नॉर्मली आपल्याकडे ग्रॅज्युएशन 21व्या वर्षी होतं, तिने जर निर्णय घेतला की बाबा मला असं असं करायचंय, त्यावेळेला त्या एका शेअरची कॉस्ट इज इक्वल टू तिचं एज्युकेशन साठी लागणारं मला वर्षभराचं किमान भांडवल असेल. लक्षात घ्या, जशी मी आता त्या शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करून मी पैसे कमवतोय, तसंच जर मी माझ्या मुलीला शिकवू शकलो आणि तिला तिच्या पायावरती उभं करू शकलो तर मला खर्च तिच्या एज्युकेशनसाठी करायचा आहे. तिचं लग्न आणि तिचं पुढचं आयुष्य हे ती स्वतःच्या पायावरती करू शकते. ही गोष्ट आजही आपल्याकडे मिसिंग कुठेतरी आहे.
आता बऱ्याच मुली माझं हे लेक्चर बघत असतील, कारण मी बऱ्याच वेळेला बघतो ना, तर मुली या गोष्टीला खूप गांभीर्याने घेत असतात की हो हा वाला पॉइंट आहे, हा वाला पॉइंट जोपर्यंत आपल्या जनरेशन्स मध्ये जात नाही तोपर्यंत सुधारवणं अशक्य आहे. अधिक शिक्षित किंवा उत्तम प्रशिक्षित व्यक्तींची उच्च उत्पादकता तसेच निरोगी लोकांची उच्च उत्पादकता यामुळं कमवलेल्या उत्पन्नाच्या स्वरूपात आपल्याला थेट त्याचा प्रॉडक्ट दिसत असतो. ही जी मंडळी आहेत की जी अधिक शिक्षित आहे, उत्तम प्रशिक्षित आहे, उच्च उत्पादकता, निरोगी आहेत, त्यांची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा तशीच छान असते. खरं तर मानवी भांडवल एक प्रकारे जमीन आणि खरं तर मानवी भांडवल एक प्रकारे जमीन आणि भौतिक भांडवलांसारख्या इतर संसाधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. हे स्टेटमेंट खूप महत्वाचं इथे. विसरता कामा नये की आता ही MCQ परीक्षा जी आहे 2024ची ती शेवटची MCQ परीक्षा आहे, पण त्याच्यात HRD हा वेगळा विषय, तर हे घटक सगळे तुम्हाला वाचायचेच होते. हे जे स्टेटमेंट हा पॅराग्राफ मी वाचतोय ना तो महत्वाचा आहे, नीट बघा. खरं तर मानवी भांडवल एक प्रकारे जमीन भौतिक भांडवलांसारख्या इतर संसाधनांपेक्षा श्रेष्ठ आहे. मानव संसाधन जमीन भांडवलाचा वापर करू शकते. जमीन आणि भांडवल स्वतः उपयोगी होऊ शकत नाही. माणूस त्या रिसोर्सेसचा वापर करू शकतो. जमीन आणि भांडवल स्वतः उपयोगी होऊ शकत नाही, ते स्वतः उपयोगी नाही होऊ शकत. माणूस त्यांच्या वापरानं त्यांना उपयोगी बनवतो. भारतात अनेक दशकांपासून मोठ्या लोकसंख्येला मालमत्ता न मानता उत्तरदायी मानलं जाते. जर समजा पॉप्युलेशन वाढली तर आपण बऱ्याच वेळेला म्हणत असतो की बाबा रे, आता आपली लायबिलिटी वाढत 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 चाललेली आहे, पण त्या लायबिलिटीला जोपर्यंत आपण ऍसेट मानत नाही तोपर्यंत इट विल नॉट बी डन. भारतात अनेक दशकांपासून मोठ्या लोकसंख्येला मालमत्ता न मानता उत्तरदायी लायबिलिटी मानलं गेलेलं आहे, पण मोठ्या लोकसंख्येला अर्थव्यवस्थेसाठी ओझे असण्याची गरज नाही. जर ती लोकसंख्या नसून ती रिसोर्स असेल, जन्माला आला, हेला आणि पाणी वाहून मेला, मग ती लोकसंख्या झाली. हा, पण जर त्याने एका राष्ट्र घडवण्यामध्ये मदत केली मग तो रिसोर्स आहे. मानवी संसाधनांच्या गुंतवणुकीद्वारा, उदाहरणार्थ सर्वांसाठी शिक्षण, आरोग्य संसाधनं खर्च करून, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, औद्योगिक कृषी कामगारांचं प्रशिक्षण, उपयुक्त वैज्ञानिक संशोधन इत्यादी, हे उत्पादनक्षम संपत्तीमध्ये बदलले जाऊ शकतात. पुढे 2 प्रकरणं स्पष्ट करतात की अधिक उत्पादन संसाधन बनण्याचा प्रयत्न कसा होऊ शकतो. 2 विद्यार्थ्यांची गोष्ट याच्यात दिली गेलेली आहे. एक आहे सकाळ आणि दुसरा आहे विलास. सकाळ नावाचा मुलगा, त्याच्या घरचे प्रचंड गरीब, त्याने कम्प्युटर कोर्स केला, नंतर सॉफ्टवेअर कंपनीत कामाला लागला आणि तो खूप चांगल्या ठिकाणी प्लेस झाला, घरच्यांनाही छान सांभाळतोय, घरबीर घेतलंय, अशी त्याची गोष्ट. दुसरा विलास आहे. विलासचे बाबा आजारी, नंतर ते वारले, आईने त्याला सांभाळलं. त्याची आई अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत होती, मच्छीमाराचा मुलगा होता. वाईट परिस्थिती आली, तो पण शाळेत गेला नाही, आहे ती परिस्थिती स्वीकारली, आईला मदत करू लागला. सकाळनं स्वतःला ह्युमन रिसोर्स सिद्ध केलं, पण विलास हा मात्र त्यावेळेला स्वतःला ह्युमन रिसोर्स सिद्ध करू शकला नाही, तो फक्त लोकसंख्याच राहिला. हे उदाहरण इथं दिलेलं आहे त्या लोकांनी. 2 केस स्टडीमध्ये सकाळ शाळेत गेल्याचं आपण पाहिलं आणि विलास गेला नाही. सकाळ शारीरिक दृष्ट्या मजबूत आणि निरोगी होता, त्याला वारंवार डॉक्टरांकडे जाण्याची गरज नव्हती. विलास हा सांधेदुखीचा रुग्ण होता, डॉक्टरांकडे जाण्यासाठी त्याच्याकडे साधनांची कमतरता होती. ऑफकोर्स तो अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करत होता, त्याच्याकडे पैसे नव्हते. सकाळचे संगणक प्रोग्रामिंग मध्ये पदवी संपादन केलं, सकाळला एका खासगी कंपनीमध्ये नोकरी मिळाली, तर विलासने आईप्रमाणेच त्याचं जे काम आहे ते चालू ठेवलं. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यानं आपल्या आईसारखे
तुटपुंजे उत्पन्न मिळवले. तर सकाळ हा ह्युमन रिसोर्स सिद्ध झाला आणि त्यानं स्वतःला उंचीवरती नेलं. मात्र हा जो विलास आहे तो मात्र स्वतःला सिद्ध करू शकला नाही. या गोष्टीवरनं स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला सुद्धा एक गोष्ट शिकायला पाहिजे की आज सकाळीच सर्व सक्षम बॅच मध्ये मी शिकवत होतो. मी विद्यार्थ्यांना पण यावरनच एक उदाहरण दिलं की तुम्ही MPSC सारख्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, बेसिकली ही इतर स्पर्धा परीक्षांपेक्षा खूप वरती आहे. काही लोक MBA करत असतील, काही लोक इतर परीक्षांचा अभ्यास करतात, ही परीक्षा अजून त्यांच्यापेक्षा वरती आहे. इथे तुम्ही अजून जास्त प्रोफेशनल राहणं गरजेचं आहे. कारण साधारण 3-4 लाख लोक फॉर्म भरणार आहेत आणि साधारण या आपल्या जागा 1000 आहेत. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला कॉम्पिटेटिव्ह राहणं गरजेचं आहे. इथे आपल्याला सकाळच बनावं लागेल. आपण जर विलास झालो, आपण स्वतःच्या स्किल्सकडे लक्ष दिलं नाही, तर आपण या स्पर्धा परीक्षेमधनं बाहेर फेकले जाऊ. तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, सकाळची गोष्ट बघा आणि स्वतःला ह्युमन रिसोर्स सिद्ध करा, अन्यथा अवघड आहे. चला, सकाळच्या बाबतीत अनेक वर्षांच्या शिक्षणामुळे कामगारांच्या गुणवत्तेत भर पडली. त्यामुळे एकूण उत्पादकता वाढली. एकूण उत्पादकता अर्थव्यवस्थेच्या वाढीला भर घालते. यामुळं एखाद्या व्यक्तीच्या पगाराद्वारा किंवा त्याच्या आवडीच्या अन्य वस्तू त्याला अन्य स्वरूपामध्ये पैसे दिले जातात. विलासच्या बाबतीत आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात शिक्षण आणि आरोग्य सेवा होऊ शकली नाही. तो आपल्या आईप्रमाणेच मासे विकण्यात आपले आयुष्य घालवतो. पुढे तो अकुशल मजुराचा पगार आई इतकाच घेतो. मानव संसाधनातली गुंतवणूक शिक्षण आणि वैद्यकीय सेवांद्वारा भविष्यात उच्च दर देऊ शकते. आपण जर आज स्टडी केला, आपण जर आज अभ्यास केला, आपण जर पद मिळवण्यामध्ये यशस्वी झालो, तर लक्षात घ्या याच्या पुढची आपली पिढी ही तग धरू शकणार आहे. जर हे करण्यात आपण अयशस्वी झालो तर अवघड आहे. ते छान वाक्य आहे की तुम्हाला नवीन काहीतरी अचीव करायचं असेल तर जे आधी केलेलं नाही ते करावं लागेल. जे आधीपासून करत आलेला होता जर तेच करत राहिला तर तेच मिळेल जे आधी मिळालेलं होतं. नवीन काहीतरी मिळवायचं असेल तर नवीन काहीतरी तुम्हाला करावं लागेल. इथे ही विलासची गोष्ट आपल्याला खूप काही शिकवतीये. लोकांवरील ही गुंतवणूक जमीन भांडवलातील गुंतवणुकीसारखीच आहे. मी तुम्हाला मगाशी माझ्या मुलीचं उदाहरण आणि MRFच्या शेअरचं उदाहरण दिलं की मी माझ्या मुलीला शिकवतोय, साइड बाय साइड मी माझ्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतोय. मी ती शेअर मध्ये केलेली गुंतवणूक आणि माझ्या मुलीमध्ये केलेली गुंतवणूक, जो मला परतावा मिळतोय तो जर मी योग्य ठिकाणी ठेवला असेल तर मला परतावा नक्की मिळणार आहे. एक मूल देखील त्याचे शिक्षण आणि आरोग्यावरती केलेल्या गुंतवणुकीसह भविष्यात उच्च कमाईच्या रूपात समाजासाठी अधिक योगदानाच्या स्वरूपात उच्च परतावा देऊ शकतो. ए चाइल्ड टू हा बराच त्या मूर्खांच्या तोंडावरती चपराक आहे. खरं तर पुस्तक वाचताना आपण असं वाचत नाही. जेव्हा मी तुम्हाला आता शिकवतो त्याच्यामुळे तुम्ही ते तसं बघतात त्या पुस्तकाकडे. पुस्तक वाचताना बऱ्याच वेळा आपण असं पुस्तक वाचतच नाही. हा त्या लोकांच्या तोंडावर चपराक आहे जे म्हणतात की मला हार्दिक क्रिकेटची फौज पाहिजे, पूर्ण क्रिकेटची टीम पाहिजे. पण ठीक आहे, तुम्ही 6 मुलं 12 मुलांना जन्म दिलात, तुम्ही जर त्यांना शिकवू शकला नाहीत तर आयुष्यभर ते तुम्हाला काय म्हणतील याचा पण विचार करा. हे स्टेटमेंट आपल्याला NCERT सांगतंय की जर आपण त्या एका मुलाच्या शिक्षणावर आरोग्यावरती गुंतवणूक केली तर त्याच्या भविष्यातनं जे आपल्याला रिटर्न्स मिळतात ते खतरनाक असतील. सुशिक्षित पालक त्यांच्या मुलांच्या शिक्षणावरती जास्त गुंतवणूक करतात कारण त्यांना स्वतःसाठी शिक्षणाचं महत्व हे कळालेलं आहे. आता तुम्ही पण ज्या पिढीमध्ये आहात तुम्ही पण स्वतः पण आणि स्वतःच्या मुलांना पण सांगाल की एज्युकेशनकडे कसं लक्ष दिलं पाहिजे.
ते योग्य पोषण स्वतःबद्दल देखील जागरूक असतात. माफ करा, ते योग्य पोषण म्हणजे त्या बालकाला काय जेवू घातलं पाहिजे, काय काय दिलं पाहिजे, आणि स्वच्छतेबाबत देखील जागरूक असतात की त्यांनी कसं राहिलं पाहिजे. त्यानुसार ते त्यांच्या शाळेतील शिक्षण आणि चांगल्या आरोग्याच्या गरजा पाहतात. या उलट वंचित पालकांद्वारा एक दुष्ट चक्र तयार केलं जाऊ शकतं. वंचित पालक स्वतः अशिक्षित, स्वच्छतेचा अभाव, त्यांची मुलं देखील अशाच परिस्थितीत स्वतःला ठेवण्याचा प्रयत्न करतात. बरोबर याच्या उलटी परिस्थिती तिथे मांडण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. नेक्स्ट,